हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण भोपळ्याच्या घाऱ्या म्हणजेच भोपळ्याचे घारगे तयार केलेले आहेत ते आपण बघणार आहे. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी असे भोपळ्याचे घारगे तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे. भोपळ्याच्या घाऱ्या तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी भोपळा घेतलेला आहे. तर हा जवळपास अर्धा किलो भोपळा असेल. तरी भोपळ्याच्या आतील बी आहेत ते आपल्याला काढून बाजूला काढायचे आहेत. तर आपण पहिल्यांदा भोपळ्याच्या आतील बी आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. तर भोपळ्याच्या बी असतात त्याही खूप पौष्टिक असतात, त्याही खाल्ल्या जातात. तर आज आपण दरवेळेला भोपळा किसून गुळामध्ये शिजवून घेऊन मग त्याच्या आपण घाऱ्या तयार केलेल्या आहेत. पण आपण आज वेगळ्या पद्धतीने भोपळ्याच्या घाऱ्या तयार करत आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा भोपळ्याची वरची कडची साल असते ती काढून घेत आहे. तर भोपळा आपण शिजून घेणार आहे, त्यासाठी आपण भोपळ्याची मागची कडची साल जाड साल असते ती काढून घेतलेली आहे. आणि भोपळ्याचे आपण आता तुकडे करून घेत आहे. तर भोपळा आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहे. तर साल नाही काढून घेतली तरी चालेल. नंतर भोपळा शिजल्यानंतर वरची साल काढून टाकली तरी चालेल. तर अशा आपण भोपळ्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. भोपळ्याच्या घाऱ्या तयार करण्यासाठी आपण सेंद्रिय गूळ वापरत आहे. तर गूळ आपण चिरून घेतलेला आहे. एक मोठी वाटी आपण गूळ चिरून घेतलेला आहे. आणि सर्व भोपळ्याच्या आपण फोडी आहेत त्या करून घेतलेल्या आहेत. भोपळा आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहे. त्यासाठी आपण भोपळ्याच्या ज्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत त्या आपण कुकरमध्ये टाकून घेत आहे. चिरून घेतलेला गूळ आहे तोही आपण सर्व कुकरमध्ये टाकणार आहे. जवळपास हा अर्धा किलो गूळ असेल तो आपण चिरून घेतलेला आहे. तो सर्व गूळ आपण भोपळा शिजण्यासाठी टाकणार आहे. यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून आणि झाकण लावून आपण 2-3 शिट्ट्या कुकरला करून घेतलेल्या आहेत. शिजवून घेतलेला भोपळा आपला सर्व बारीक करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सर्व मी भोपळ्याच्या फोडी गुळामध्ये चांगल्या एकत्र बारीक करून घेत आहे. नाहीतर मिक्सरमध्ये फिरवून एकत्र चांगली बारीक करून घेतली तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी सर्व भोपळा आहे तो बारीक करून घेतलेला आहे. यामध्ये आपण 1 चमचा सुंठ पावडर टाकत आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपण यामध्ये वेलची पावडर टाकत आहे. थोडंसं आपण जायफळ यामध्ये किसून घालत आहे. यामध्ये आपण 2 चमचे बारीक रवा घालत आहे. 1 वाटी आपण तांदळाचे पीठ घालत आहे. आणि लागेल असे आपण यामध्ये गव्हाचे पीठ घालणार आहे. तर पहिल्यांदा मी 1 ते 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले होते, ते सर्व चाळून मी यामध्ये घातले होते. नंतर आणि मी 1 ते 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेऊन सर्व एकत्र मिक्स करून पीठ चांगले मळून घेतलेले. तर यामध्ये आपण चवीसाठी थोडेसे मीठ टाकत आहे. आणि सर्व चांगले एकत्र मिक्स करून पीठ आपण चांगले एकत्र मळून घेणार आहे. यामध्ये तुम्ही 2 चमचे बेसनचे पीठ घातले तरी चालेल. तर आपण असे लागेल असे थोडे गव्हाचे पीठ घेऊन पिठाचा गोळा आहे तो मळून घेणार आहे. तर या ठिकाणी मी 3 ते 3.5 वाटी गव्हाचे पीठ वापरलेले आहे. मळून घेतलेले पीठ आपल्याला 10 मिनिटे मुरण्यासाठी ठेवायचे आहे. आणि नंतर आपल्याला पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पुरीसाठी लागणारा छोटा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. आणि त्याला आपण गव्हाचे पीठ किंवा तांदळाचे पीठ लावून पुरी लाटून घ्यायची आहे. तर मी तांदळाचे पीठ लावून पुरी लाटून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण घाऱ्या आहेत त्या लाटून घेणार आहे. कढईमध्ये तेल गरम करून आपण घाऱ्या तळून घेणार आहे. भोपळ्याच्या घाऱ्या तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम केलेले आहे. मध्यम ते मोठ्या आचेवरती आपण घाऱ्या तळून घेणार आहे. लाटून घेतलेले आपण एक घारी तेलामध्ये तळून घेणार आहे. घाऱ्या आपण अलटी-पलटी करून दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहे. आणि छानसा कलर आल्यानंतर आपण काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व लाटून घेतलेल्या घाऱ्या गरम तेलामध्ये तळून घेणार आहे. गॅसच्या मध्यम ते मोठ्या आचेवरती आपण भोपळ्याच्या घाऱ्या तळून घेत आहे. आणि दोन्ही बाजूंनी घारी तळून झाल्यानंतर आपण ती काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व भोपळ्याच्या घाऱ्या तळून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने भोपळ्याच्या घाऱ्या आपण तळून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेत आहे. तर या भोपळ्याच्या घाऱ्या चहासोबत खायला छान लागतात किंवा अशाच कोरड्यासुद्धा खायला छान लागतात. जर आपल्याला मऊ आणि गुबगुबीत घारी पाहिजे असेल तर ती जरा जाड लाटावी लागते आणि जर आपल्याला पातळ आणि कुरकुरीत अशी घारी जर खायची असेल तर ते आपल्याला पातळ लाटावे लागतात. घाऱ्या लाटण्यासाठी मला माझ्या मुलींनीही मदत केलेली आणि मुलांनी घाऱ्या तळून घेतलेल्या. तळतोय कोण? अधिराज सगळ्या घाऱ्या तळते. सावकाश तळ. भोपळ्याच्या या घाऱ्या 15-15 दिवस म्हटलं तरी चांगल्या राहतात. तर अशा पद्धतीने भोपळ्याच्या सर्व घाऱ्या तयार झालेल्या आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.